नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी काल एम-एस-बी-टी कडून जो काही डिप्लोमाच्या विंटर एक्झामचा निकाल आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे. अर्थात हा निकाल जाहीर केल्यानंतर आता या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना ए-टी-के-टी आहे, काही विद्यार्थ्यांचे पुन्हा विषय बरेचसे बॅक राहिलेले आहेत, निकाल फेल आलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी आता फोटोकॉपी असेल किंवा रिचेकिंग असेल याबाबत कसा निर्णय घ्यायचा, त्यासाठी कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचा याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्ही एम-एस-बी-टीच्या वेबसाईटवरती आल्यावर बघू शकता. या ठिकाणी लेटेस्ट न्यूजमध्ये फोटोकॉपीचं शेड्यूल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर या ठिकाणी बघू शकता दिनांक 27 जानेवारी 2024 पासून ते 29 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला अर्थात गुणपडताळणी किंवा फोटोकॉपी यासाठी अप्लाय करता येणार आहे. आता सुरुवातीला गुणपडताळणी म्हणजे काय आणि फोटोकॉपी म्हणजे काय यातला फरक बघूया. लक्षात ठेवा, गुणपडताळणी म्हणजे काय? गुणपडताळणीसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ तुमचे जे मार्क्स आहेत, गुण आहेत ते पुन्हा एकदा तपासले जातील. म्हणजे टॅली जी आहे, टोटल जी केलेली आहेत मार्क्सची, ती बरोबर आहे का एवढं चेक केलं जाईल. त्यामध्ये काही तफावत आढळले असेल तर ते पुन्हा तुमचे मार्क्स वाढू शकतात. आता फक्त 1-2 मार्क्ससाठी जर एखाद्या विद्यार्थ्याचा विषय बॅक राहिला असेल तर तो गुणपडताळणीसाठी जाऊ शकतो. मात्र एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मी पेपर भरपूर आणि व्यवस्थित लिहिलेला आहे आणि माझ्या मार्क्समध्ये भरपूर अंतर पडलेलं आहे, मला मार्क्स मिळालेले नाहीत. अशा वेळी तुम्ही फोटोकॉपी मागवू शकता. का फोटोकॉपी मागवायची आहे? फोटोकॉपी मागवल्यानंतर तुमचा जो काही पेपर आहे तो पूर्णपणे तुमच्या कॉलेजमध्ये येणार आहे आणि नंतर तुम्ही पुन्हा रिअसेसमेंट केल्यानंतर तुमच्या ज्या संबंधित विषय शिक्षकांशी त्या संदर्भात बोलून जर मार्क्स वाढत असतील तर पुन्हा तुम्ही पुढं रिअसेसमेंटसाठी पाठवून त्या ठिकाणी तुमच्या मार्क्समध्ये बदल होऊ शकतो. अर्थात हा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे, पण तरी या ठिकाणी मी एक हिंट देतो. तर 1-2 मार्क्ससाठी तुमच्या पेपरमध्ये काही समस्या आली असेल, 1-2 मार्क्ससाठी विषय जात असेल, तर तुम्ही गुणपडताळणीसाठी अप्लाय करू शकता. त्यामध्ये तुमच्या मार्क्सची टोटल टॅली पुन्हा चेक केली जाईल. आतमधले मार्क्स, बाहेर दिलेले मार्क्स यामध्ये काही तफावत असेल, तर ते पुन्हा मार्क्स वाढू शकतील. बाकी जे काही फोटोकॉपी आहे, फोटोकॉपी कधी मागवायची आहे? जर तुम्हाला असं वाटतंय, की मी पेपर पूर्ण व्यवस्थित लिहिला आणि अगदी 10-12 मार्क्स मला कमी मिळालेले आहेत आणि ते मार्क्स वाढू शकतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की मी पेपर नीट लिहिलाय पण मार्क्स कमी मिळालेत. अशा केसमध्ये तुम्ही फोटोकॉपी मागवू शकता. ती तुमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल होईल आणि कॉलेजमध्ये अवेलेबल झाल्यानंतर संबंधित विषय शिक्षकांशी तुम्ही बोलून घ्या आणि मार्क्स वाढत असतील तर रिअसेसमेंट करून पुन्हा त्यामध्ये तुमचे मार्क्स वाढू शकतील. आता ते कधी करायचे प्रोसेस? तर लक्षात ठेवा, फोटोकॉपी असेल किंवा गुणपडताळणीसाठी अप्लाय करायचं असेल तर यासाठी तुम्हाला 27 तारखेपासून 29 तारखेच्या दरम्यान प्रोसेस करायची आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे संबंधित कॉलेज आहे तर त्या ठिकाणी जा. कारण काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इनमधून तुम्हाला एक अर्ज करायचा असतो आणि कॉलेजमधून देखील एक प्रोसेस होत असते. याची फी वगैरे भरणं तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये संपर्क साधायचा आहे, ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन आहे. आणि यानंतर या सगळ्या प्रोसेसचा जो निकाल आहे तो साधारणपणे 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत ते निकाल जाहीर करतील. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, 1-2 मार्क्समध्ये विषय बॅक राहिला असेल, तर तुम्ही गुणपडताळणी करा किंवा तुम्हाला जर वाटत असेल, की मी पेपर व्यवस्थित लिहिलाय आणि मला मार्क्स कमी दिले, तर अशा केसमध्ये तुम्ही फोटोकॉपी मागवू शकता. तर बरेच विद्यार्थी आहेत, तर काही ठराविक मार्क्समध्ये तुमचे एखादा विषय बॅक राहत असेल, निकाल तुमचा फेल येत असेल, तर अशा कंडिशनमध्ये नक्कीच तुम्ही फोटोकॉपी किंवा गुणपडताळणीचा पर्याय निवडा. कारण काय आहे, ए-टी-के-टी लागून किमान ओ-टी-ओचे विद्यार्थी फायनल इयर कंटिन्यू करू शकतील. त्यामुळं जर एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स मिळून विषय बॅक राहिला असेल, तर नक्कीच तुम्ही फोटोकॉपी किंवा गुणपडताळणीचा विचार करू शकता. कधी गुणपडताळणीचा विचार करायचा आणि कधी फोटोकॉपीला अप्लाय करायचं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रिपीट करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा डाऊट क्लिअर होईल. लक्षात ठेवा, 1-2 मार्क्ससाठी विषय तुमचा जात असेल, तर गुणपडताळणी करा. फक्त तुमच्या मार्क्सची टॅली केली जाईल, टोटल केली जाईल आणि त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील, तर त्या ठिकाणी मार्क्स वाढून येतील. आणि तुम्हाला वाटतंय, की मी पेपर व्यवस्थित लिहिलेला आहे, पण मला मार्क्सच दिलेले नाहीत, अशा कंडिशनमध्ये तुम्ही फोटोकॉपी मागवा. जी तुमच्या कॉलेजमध्ये फोटोकॉपी अवेलेबल होईल, ती पुन्हा तुमच्या संबंधित शिक्षकांची भेट घेऊन त्यामध्ये काही गुण वाढत असतील तर रिअसेसमेंटमध्ये पुन्हा तुमचे मार्क्स वाढू शकतात. आशा करतो तुमचा डाऊट व्यवस्थित सॉल्व्ह झालेला आहे. आणि यासाठी तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत प्रोसेस करायचे, तर 27 जानेवारी 2024 पासून ते 29 जानेवारी 2024च्या दरम्यान ही प्रोसेस करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे त्या संबंधित कॉलेजमध्ये जा आणि या प्रोसेससाठी अप्लाय करा. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.